पुढं येत होता, तो हात त्याच्या मागे मागे तंबाखू दे असा कैलासच्या कानामध्ये आवाज येत होता आणि हात त्याच्या गाडीबरोबरच चालला होता. कैलासने आता त्याची जी बाईक होती ती एवढी जोरात स्पीडमध्ये घेतली, एवढा घाबरला होता तो, घामाघूम झाला होता. आता तो कसा बसा घाटाच्या खाली उतरला तर रात्रीच्या वेळी तिथं एका दुसरी चहाची टपरी चालू होती. तो त्या चहाच्या टपरीवर गेला आणि त्यांनी तिथं भरपूर पाणी पिलं, घामाघूम झाला होता तो, तिथं रिलॅक्स झाला. मित्रांनो, कैलास पुण्यामध्ये कसा आला आजपर्यंत त्यालाही आठवत नाही. पण कैलास सांगतो की त्या घटनेनंतर जवळजवळ तो 3 महिने बेडवरच होता. त्याला नुसता ताप, थंडी, भरपूर अशक्तपणा हे जाणवत होतं आणि तो वेड्यागत विचित्र बडबड करायचा, त्याचे घरचे सांगतात. पण तुम्हाला सांगतो मित्रांनो, कैलास हा